जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात लसण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहतोय की शेतकरी थेट स्वतःचा माल जो आहे खरेदी विक्रीसाठी आणलेला आहे। थेट रस्त्यावरती शेतकऱ्यांनी आपण पाहतोय की मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी स्वतः लावून स्वतःच विक्रीसाठी मुक्ताईनगर तालुक्यात रस्त्यावरती आपले थेट दुकाने टाकलेले आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिकांची लसण घेण्यासाठी गर्दी आहे। आपण पाहतोय की जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये या लसण घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली आहे। भाऊ काय सांगाल, सध्या काय भाव आहे हे लसणाचा? आणि ते फार वाईट परिस्थिती झाली आहे, कारण मागच्या वर्षी मी हाच माल 60 ते 70 रुपये पर केजी विकत होते। या वर्षी 35 रुपये 40 रुपये पर केजी विकतोय, पण तरी कस्टमरला असं वाटतंय की अजून कमी झाले पाहिजे, त्यापेक्षा काय कमी द्यायचं। पण तरी प्रतिसाद चांगलाच आहे, कस्टमर घेत आहे। स्वतः मला इथं थांबावं लागतं, पण माल सेल होत आहे आमचा दरवर्षाप्रमाणे, त्यामुळे काही हरकत नाही। 35-40 चालूच आहे, या गोष्टी कमी असता होतच राहतात। स्वतः म्हणजे कमी ह्याच्यात विकावं लागतं, स्वतः थांबावं लागतंय आणि कमीत कमी पैसे म्हणजे कमी भावात द्यावा लागतोय माल। सध्या अशी कंडिशन झाली, तर हाच माल 40, 50, 60, 70च्या रेंजमध्ये आम्ही विकत होतो, पण आता आमच्याच शेतकऱ्यांमुळेच हा आम्हाला भोगावं लागते की, कारण कोणी कमी विकते जास्त विकते, त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊन राहिला। आपण पाहतोय की मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आधी अतिवृष्टीचा फटका, नैसर्गिक फटका असे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे। 100 रुपये किलोचा आधी विकल्या जाणारा लसणाचा भाव सध्या 35 रुपयावरती आलेला आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। स्वतःच आपले या ठिकाणी लसण विकण्यासाठी मोठी गर्दी देखील केलेली आहे, मात्र अल्पशा आणि कमी दरामध्ये लसण शेतकरी विकत आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।